मागच्या काही दिवसांपासून नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रामुख्याने रस्सीखेच सुरू असताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत. दादा, अगदी 2 दिवस राहिलेले आहेत फक्त जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, पण तरीही नाशिकची जागा भाजपकडे का शिवसेनेकडे हे अद्याप निर्णय नाही झाला. नाही, मला असं वाटतं की नाशिकच्या जागेवर खरं तर कुठला प्रश्न चिन्हच निर्माण होऊ नये. ही जागा परंपरेनं शिवसेनेची आहे. शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी रेकॉर्ड मतांनी निवडून आलेले आहेत आणि मुळात शिवसेनेला ही जागा सुटावी असं शिवसेनेच्या अत्यंत सर्व शिवसैनिकांची मनापासून इच्छा आहे. आपल्याकडे ही जागा असली तरी इतका वेळ का होतो? नाही, मुळात पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या वाटाघाटी आहेत, त्यामुळे कदाचित वेळ लागू शकतो. आणि समन्वयानं मला वाटतं एक समन्वय समिती सुद्धा यासाठी अपॉइंट केलेली आहे. आणि आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास आहे की नाशिकची हक्काची जागा शिवसेनेलाच मिळेल. पण भाजपने देखील मोठी ताकद नाशिकच्या जागेसाठी लावलेली आहे अशा पद्धतीचं माहिती कळतं. बघा, प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं त्यात काही गैर नाही. भारतीय जनता पार्टीत सुद्धा अनेक इच्छुक आहेत. त्यांना वाटतं की त्यांना संधी मिळाली पाहिजे. काल राष्ट्रवादीतून सुद्धा मागणी झाली. त्या त्या पक्षाचा त्या त्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा तो अधिकार आहे. परंतु मला असं वाटतं वैयक्तिक माझा पक्ष म्हणून की ही जागा शिवसेनेलाच सुटेल. पण दादा, भाजपची ताकद जास्त आहे. जे मतदार आहे म्हणजे नगरसेवक, हे नगरसेवक भाजपकडे जास्त आहेत, म्हणून ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे पाठवला. नाही, प्रस्ताव काही जाऊ शकतो, पण ही जागा ही आधी कोणाकडे होती? महायुतीमध्ये. कारण आपल्याला माहिती, आमदार म्हणून आपण महायुती म्हणून लढलो आहोत. तेव्हा त्यावेळेस आम्ही असं म्हटलं नाही की या जिल्ह्यामध्ये फक्त 2च जागा शिवसेनेला मिळाल्या. त्या ठिकाणी असलेल्या एनसीपीच्या जागा असतील, भारतीय जनता पार्टीच्या जागा असतील, त्या सर्वांच्या मागे शिवसैनिक उभा राहिला. त्यामुळे मला वाटतं असा निर्णय न होता ज्याचं सिटिंग सीट आहे त्याला तो मिळाली पाहिजे आणि एक बॅलन्स पण असला पाहिजे. शिवसेनेचे फक्त 2च आमदार या जिल्ह्यामध्ये आहे. त्या शिवसेनेचा एक हक्काचा आमदार या निमित्तानं शिवसैनिकांना मिळेल. त्यामुळे माझी सुद्धा सर्व पक्षांना विनंती आहे की आपण सुद्धा समन्वयानं ही जागा शिवसेनेला सोडा. आपल्याकडे पण शिवसेनेला जर ही जागा मिळाली तर शिवसेनेमध्ये देखील इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. एकूणच कुणाला हे मिळेल उमेदवारी आणि दावेदार कोणाची? नाही, मला असं वाटतं शिवसेनेत आदेश चालतो आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो. इच्छा व्यक्त करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार पण आहे आणि तो असलाही पाहिजे. परंतु उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि जो उमेदवार माननीय एकनाथ शिंदे साहेब डिक्लेअर करतील त्याच उमेदवाराच्या पाठीशी प्रत्येक जण असेल. या जागेसाठी आपणही इच्छुक होतात. आपणही मुंबईमध्ये जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट केली आहे. आपल्याला काही शब्द मिळाले? नाही, मला असं वाटतं की मी सुद्धा माझी इच्छा व्यक्त केली. माझ्याबरोबर भाऊ चौधरी होते, अंजुमताई होत्या, अनेक आमचे असे पदाधिकारी, विजय करंजकर होते. इच्छा व्यक्त करणं शेवटी ते आमचे नेते आहेत, त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली पाहिजे. परंतु संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून ते निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय आहे हेच आम्हाला माहिती आहे. दादा, शेवटचा प्रश्न, हा निर्णय कधीपर्यंत लागू शकतो किंवा अधिकृत घोषणा कधीपर्यंत होईल? भाजपकडे ही जागा जाईल का शिवसेनेकडे? नाही, मला असं वाटतं ही जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेचीच राहील. पण घोषणा कधी होईल अधिकृत? एक्सपेक्टेड आहे आज किंवा उद्यापर्यंत. तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अद्याप नाशिकच्या या विधान परिषद जागेवरून भाजप का शिवसेना ही संभ्रमावस्था अद्याप कायम आहे. आज किंवा उद्या जे अधिकृत घोषणा होईल अशी प्रतिक्रिया जे ते शिवसेनेचे नेते देताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल अशी ही भूमिका जी आहे ते शिवसेना नेत्यांनी नाशिकमध्ये घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे आज किंवा उद्या नेमकं नाशिकची जागा भाजपकडे जाईल का शिवसेनेकडे जाईल हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.